ओम नमः शिवाय. आज आपण एक जुनी पण अत्यंत महत्वाची परंपरा समजून घेणार आहोत. नैवेद्याच्या ताटाभोवती पाणी फिरवण्याची प्रथा. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिली असेल. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा ताटाभोवती एक वाटीतून पाणी फिरवलं जातं. ही कृती फक्त एक धार्मिक विधी नाही, तर त्यामागे खूप गहन कारण दडलेले आहेत, धार्मिकही आणि वैज्ञानिकही. आता धार्मिक कारण बघूया. अन्न देवतेचा आदर. भारतीय संस्कृतीत अन्नाला ब्रह्म मानले जाते. नैवेद्य अर्पण करताना ताटाभोवती पाणी फिरवले हे त्या अन्न देवतेचा नम्रतेने आदर दर्शवण्याचे प्रतीक आहे. असं मानलं जातं की यामुळे अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि अन्न शुद्ध आणि पवित्र आणि प्रसाद म्हणून योग्य ठरते. प्रसादाचे शुद्धीकरण. जेव्हा नैवेद्य अर्पण होतो त्यानंतर तो भक्तासाठी प्रसाद म्हणून वितरित होतो. पाणी फिरवल्याने अन्न शुद्ध केलं गेलं आहे असा धार्मिक विश्वास आहे, ज्यामुळे तो अधिक पवित्र मानला जातो. वैज्ञानिक कारण. कीटकांपासून संरक्षण. पाणी ताटाभोवती फिरवल्यामुळे त्या आजूबाजूला एक ओलसर सीमा तयार होते. ही ओलसर रेषा कीटकांना अन्नाजवळ येण्यापासून रोखते. विशेषतः जमिनीवर जेवणाच्या वेळेस ही कृती फार उपयुक्त ठरते. स्वच्छता आणि आरोग्य. पाणी फिरवल्याने ताटाभोवतीचा भाग स्वच्छ ठेवण्यास मदत होते. अन्न सुरक्षित आणि आकर्षक राहते. पारंपरिक शहाणपण. पूर्वी जमिनीवर बसून जेवण करण्याची परंपरा होती. जमिनीवर ठेवलेलं अन्न लगेच माशा किंवा मुंग्या खेचून नेत असत. पाणी फिरवणं ही एक सोपी पण प्रभावी उपाययोजना होती आणि आजही त्याची उपयुक्तता तितकीच आहे. निष्कर्ष. ताटाभोवती पाणी फिरवणं म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नव्हे, तर ही एक सजीव उदाहरण आहे आपल्या पूर्वजांच्या शहाणपणाचं, सुचिभूततेत आणि शुद्धतेतच. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नैवेद्य अर्पण कराल तेव्हा ही कृती अधिक जाणीवपूर्वक करा, कारण त्यात श्रद्धे इतकंच विज्ञानही आहे.